हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल. तर मैत्रिणींनो, आज आपण झटकीपट होणारं असं झेंडूच्या फुलांचं, आंब्याच्या पानांचं तोरण बघणार आहोत. आता इथं मी काही पिवळ्या आणि केशरी रंगाची झेंडूची फुलं घेतलीत, आंब्याची पानं घेतलीत. आता उद्या दसरा आलाय, तर सगळी कामांची गडबड चालू असेल, तर त्यावेळेस असे झटकीपट होणाऱ्या गोष्टी केल्यात तर आपला बराचसा वेळही वाचतो. तर काय करायचं, आंब्याची पानं आहेत तर त्याची देठं आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे आंब्याचं पान असं फोल्ड करत त्याचा एक रोल करायचा आहे आणि तो ओवून घ्यायचा आहे. तुमच्याकडं जर खूप आंब्याची पानं असतील तर तुम्ही अशा पद्धतीने जास्त पानं लावलीत तरी चालेल. आता इथं मी 3 पानं लावते आणि त्यानंतर एक फूल असं ओवणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हार म्हणा किंवा दाराचं तोरण म्हणा बनवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथं ही अशी 3 पानं फोल्ड करून लावणार आहे. आणि हो मैत्रिणींनो, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या तोरणांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आणि तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर एकदा चॅनलला भेट द्या. व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा. तर इथं मी आपली केशरी रंगाचं जे फूल आहे पहिलं ते लावलं आहे आणि त्यानंतर मग एकदा केशरी रंगाचं, नंतर एकदा पिवळ्या रंगाचं, असे हे कलर मिक्स करून आपण हे झेंडूच्या फुलांचं तोरण बनवणार आहोत. आता इथं मी पिवळ्या रंगाचं फूल लावून घेते, म्हणजे दिसायलाही खूप छान उठून दिसतात ही फुले. अशा पद्धतीने आपलं अगदी 2 मिनटाच्या आत हे तोरण तयार होतं आणि कितीही मोठं दाराचं हे असो तर तुम्ही असं लवकर आणि कमी वेळेत अशी ही तोरण बनवू शकता. तर हे कसं वाटलं हे कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि बाकीही काही व्हिडिओ आपली तोरणाची आहेत तर तीही पहा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, तुम्हा सर्वांना माय घरकुलतर्फे विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा.